नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारणतः 10-10:15 झालेत. तर गावाकडे आलेलो खास दिवाळीसाठी आणि भरपूर मजा केली. अवनीने तर आहे ना खूप धमाल केली, म्हणजे खाली आता पण ती मातीतच धमाल करते. मजा आली नाही? काय काय केलेलं, रेसिपी वगैरे, जरा फिरलो इकडे तिकडे आणि आता निघालो आहे परत नालासोपारामध्ये. तर दुपारची जी दिवा पॅसेंजर आहे तर त्या दिवा गाडीने आपल्याला पोचायचं आहे. बघूया, पनवेलवरनं जर 7:05ची आपल्याला जर डहाणू लोकल मिळाली तर बरं आहे, म्हणजे वसईला जाऊन डायरेक्टली नालासोपारा पोचू. अदरवाईज मग वाया दादर वगैरे काहीतरी करावं लागेल. तर बघूया कसा प्रवास होतो आहे. ट्रेनची आपली तिकीट आहे, AC तिकीट आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. निवांत जाऊ, प्रवास छान होईल. पण पुढे कसा प्रवास होतो आहे ते बघावं लागेल. आणि गावाकडे पावसाचं वातावरण आहे सध्या, भात कापणीचा सगळा मोसम सुरू आहे आणि अशा या वातावरणात आपण निघालो आहे आता परत रिटर्न. चला मंडळी, बोल म्हणे जाऊया आता परत नालासोपारा. कुठे? परत. तर आता आपल्या ॲक्च्युली इथून 11ची गाडी आहे जी आपल्याला संगमेश्वरला सोडेल. संगमेश्वरवरून रिक्षाने आपल्याला रेल्वे स्टेशनला जावं लागेल. त्याच्यानंतर मग 1 वाजून काहीतरी 5 की 7 मिनटाची आपली ती दिवा गाडी आहे, तिने मग प्रवास सुरू होईल. गणपती बाप्पा मंगलमूर्ती धीर मामा की, साई बाबा की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, हर हर महादेव. चला, ही बघा इकडे छोटीशी काकडी आहे, दिसली हो ही बा, ही बा, ही काय, ही बा, हा हो अवनीची आहे ही बा, अवनीची मोठी काकडी ही बा, ही बा, ही काय, हा तोड हो, हा तुझ्या एवढीच आहे ना छोटूशी, छोटूशी काकडी. हो बेबी सारखी झाली, छोटी. हा केवली पावसाने ओली झाले बघा. गोंडे बघा, आता तुळशीच्या लग्नात हे कामाला येते सगळे. हो नी, गोंडा, गोंड्याचं फूल गणपतीचं आहे. हो बरोबर, ओके ठीक आहे. जाता जाता भेटायला आला, गेला होतास कुठे? हा 2 दिवस आलाच नाही तो. अरे कुठं होतास? हा होतास कुठं 2 दिवस? अरे हा लेक लेवल का नाही आलास? अरे नवीन गाडी आली आवणीसाठी. हा आपली आहे. हा हो, चला मंडळी, गाडी आली आहे आता. ती गेली नेरदवाडीत. एक साधारण अर्ध्या तासात येईल परत. वेळेवर आलोय. बाय 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 बाय, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुम्ही पण चालला सगळे? सांभाळा आता गावचा. चल गावी, चल घरी. आता नाही, चिबूड आहे चिबूड. आता नाही. गाडी आली, गाडी आली, आली 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 आली. चल रे चौकाश आहे. हां बाय. मग नवीन गाडी आहे. हे का मोठं काय म्हटलं? चला, हाय बसायला भरपूर आहेत. हो चला, होय बाय बाय. चला, भरपूर गर्दी होती.
आणि गाडी आता देवरुखला जाणार इथून डायरेक्ट. चढायला पण गर्दी असेल. वर खाली आहे, वर खाली आहे. आलेलं आहे संगमेश्वर डेपोमध्ये. कर्जुवे, मागझान, देवरुख. गर्दी बघा किती आहे. आज बुधवार आहे. बुधवारच्या बाजाराची गर्दी. ॲक्च्युली आता कसं गावगावच्या गाड्या असतात तर त्या गाडीने प्रत्येकजण जातो. तर आता इथून आपल्याला रिक्षा पकडायची आणि रेल्वे स्टेशन गाठायचं आहे. काय गावचे मुंबईला येतात, मुंबईच्या गावाला चालले असं. दिवाळीला मुंबईची कमी होय ना. अच्छा अच्छा. तुळशीच्या लग्नाला येतील आता. आलेलं आहे बरोबर 12:50ला संगमेश्वर रेल्वे स्टेशनला. गाडी ॲक्च्युली आमच्या गावची होती, ती उशीर झाला. आता तिकीट आहे म्हणून काही टेन्शन नाही. 12:50 गाडी आहे. तर 1:05 येईल असं दाखवत आहेत ऑनलाईन. बघूया. अवनी स्टेशनला पोचल्याबद्दला चालू झालं आहे. बिंदास. घरातून भाकऱ्या आणलेल्या कोणी खाणार? आईने भाकऱ्या दिल्यात. हां, वडापाव. ये ले मस्त आहे. अवनी कसं आहे? मला दे थोडा. नाही. सकाळी 7:10 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघते गाडी मांडवी. मांडवी एक्सप्रेस आले. ही क्रॉसिंगला लागले संगमेश्वरला. मला वाटतं आता दिवा गाडीची अनाऊन्समेंट होते. दिवा गाडी पण येईल. खचाखच गर्दी आहे गाड्यांना, मुंबईतून यायला पण आणि मुंबईला जायला पण. गाड़ी नंबर 1010 मुंबई छत्रपति शिवाजी महाराज मडगांव मांडवी समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 से चलने को तैयार है. हम आपकी सफल, सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. May I have your attention please? नंबर 5053. सावंतवाडी दिवा पॅसेंजर आले. तर आता जी क्रॉसिंग लागलेली मांडवी एक्सप्रेस होती ना, ती आता पुढे निघेल. आपला M3 मध्ये बुकिंग आहे. 14वा डब्बा दाखवत आहेत. बघूया. हा D3 गेला. बारा वाजून 50 टायमिंग आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर. तर 1:15 वाजला आहे. एक 25 मिनटं गाडी उशीर आहे आणि भरपूर गर्दी आहे मुंबईला जायला पण आणि मुंबईवरून यायला पण. हे सगळे येत आहेत हे मांडवी एक्सप्रेसने आलेले प्रवासी. चला बाय बाय संगमेश्वर. बुकिंग एक 15-20 दिवसापूर्वीच केली होती पण नक्की कन्फर्म झाली. बरं झालं. तसं फॅमिलीसोबत असेल तर प्रवास जरा आरामात केला तर बरं वाटतं. चला आता निवांत आतमध्ये राहूया. जेवढं काय प्रवासामध्ये दाखवता येईल तेवढं नक्की दाखवेन. चला म्हणजे प्रवास जस्ट चालू झाला आहे तर जेवून घेऊया. हो नाही जेवूया ना. अवनीने मस्त वडापाव खाल्ला आहे. टेन्शन नाही. तर भाकरी आणि घरातून आणलं आहे पोळा झुणक्याचा, बेसन पोळा. ॲक्च्युली सीट आम्हाला मधली आणि वरची मिळाली आहे. एक खालची मिळाली असती तर बरं झालं असतं नाही. असं जेवण घेऊया. खालची सीट हवी म्हणजे अवनीला बरं. हां अवनीला बरं झालं असतं. वरती कम्फर्टेबल नाही होत. हां
1:42चा चिपळूणचा टायमिंग आहे. साधारण अर्धा तास उशीर आहे. 2:10 झालेत. चिपळूण आलाय. ट्रेनचा स्पीड बघा सध्या 103 104च्या स्पीडने चाललंय. चला चिपळूण क्रॉस केलेला आहे. अवनी काही झोपत नाही. अवनी कधी झोपणार? मम्माकडे झोपणार. संध्याकाळची मंडळी 4:32 झालेत. माणगावला 4 वाजता येणारी गाडी आहे ना 4:30 वाजता आले. आणि पनवेलला जर आपण वेळेत जर नाही पोचलो ना तर 7:05ची डहाणू मिळणं पण कठीण आहे. आता तरी 6:50 टायमिंग दाखवत आहे. पुढे पाठी बघूया कसं होतं. आता अर्धा तास उशीर आहे. तो टायमिंग कवर करेल काय माहिती, कारण 6:47चा पनवेलचा टायमिंग आहे आणि डहाणू जी लोकल आहे मेमो ती 7:05ची आहे. बघूया कशी कॅल्क्युलेशन्स होत आहेत. अवनी मिळेल का आपल्याला? हां डहाणू गाडी मिळेल. हां ना अवनी हां म्हणते. झोपली होती अवनी. झोपून उठलो आहे सर्वजण. झोप लागली तुला? नाही लागली? मला लागलेली मस्त. मला मस्त लागलेली. मी नंतर बसलेली होती. हां हां आता गेली. अच्छा. तर मिडल ह्याच्यावरून मी आता वर आलो आहे. वरतीच बसलो आहे आम्ही सर्वजण. झोप लागली का पुढे? एक 2 तास झोपलेला. आता काय झोप नाही लागणार. रात्री झोपायचं आहे परत. कधी? रात्री घरी जाऊन झोपायचं आहे. नाला सुपारा. नाही झोपायचं. मग काय करायचं? तुम्ही झोपा मी घेतलेलं. तू काय करणार आहेस? बघ कशी झोप आले. तू काय करणार आहेस? खेळणार रात्रभर. कसे 20 रुपये ना? चाय गरम. हे घेऊ नाही. चाय झाली तुझी. 7:10 झालेत. गाडी उशिरा झाली. 6:47चा टायमिंग आहे. तो उशिरा झाली. तर माहिती नाही 7:05ची डहाणू मिळते की काय. बघूया उतरून. चला पनवेलला आलो आहे. मला नाही वाटत डहाणू गाडी अजूनपर्यंत राहिली असेल, तरी ट्राय करूया. डहाणू गाडी तर नाही भेटली. तर एक गोरेगाव आपले 7:35ची आले. त्यात चढूया. जरा बसायला भेटलं तर बरं होईल. जमली कारण आम्ही 7 नंबरवर गेलो होतो. गाडी दाखवत होती पण ती काय नंतर तिथून सुटलेली वाटतं जाता जाता. जाऊ दे 7:35ची तरी पकडूया. तर इथून ही गाडी जाते गोरेगावला 7:35ची पनवेलवरून गोरेगाव. अंधेरीला उतरूया आणि मग दुसरी गाडी पकडू विरारवाली. अवनी बसायला भेटलं ना? एवढं नाचून नाचून अशी खचाखच गर्दी आहे पण सीटवर बसायला भेटलं आहे सगळ्यांना. चला मंडळी बँड्राला उतरलो आहे आणि बँड्रावरून आता आपण विरार गाडी पकडतो आहे. 10:20 झाली. फायनली आपण पोचलो नाला सोपारा. मयुरीला लेडीज डब्यामध्ये पाठवलेला. तर आता ते आले की मग घरी जाऊया. चला मंडळी रात्रीचे साधारण 11:30 वाजलेत. मगाशी आपण 10:30 वाजता घरी आलो. म्हणजे 7:05ची जर आपल्याला डहाणू मिळाली असती तर साधारण आपण 9 सव्वा 9च्या दरम्यान घरी आलो असतो. तर डहाणू लोकल गेली. त्याच्यानंतर मग आपण पनवेलवरून जी शेवटची गोरेगाव आहे म्हणजे गोरेगावला जायला जी शेवटची गाडी 7:35ची ती गाडी पकडून
बँड्राला आलो. बँड्रावरून दुसरी गाडी पकडली. फायनली 10:30च्या दरम्यान घरी आलो. चायनीजच मागवलेला कारण जेवण बनवण्यात काय वेळ नव्हता तेवढा. मग जेवलो आहे तर झोपतो मस्त. प्रवास छान झाला. फक्त नंतरचा पुढचा प्रवास कसा धावपळीचा असतो त्यामुळे मग जरा गडबड होते. असो चला मंडळी, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. हा पूर्ण ओव्हरऑल प्रवासाचा व्हिडिओ होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.